लहान लेकरं डोळ्यासमोर हसतात, खेळतात, उड्या मारतात, शाळेत जाण्यासाठी निघतात आणि अचानक चालता चालता कोसळतात। छत्रपती संभाजीनगर मधल्या एका गावात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे अनेकांच्या काळजाचं पाणी झालंय। कोरोना सारख्या आजारामुळे आधीच लोक धास्तावलेले आहेत। काही दिवसांपूर्वीच बुलढाणा जिल्ह्यामधील एका गावामध्ये अचानक लोकांना टक्कल पडत असल्यामुळे खळबळ उडालेली होती आणि आता छत्रपती संभाजीनगर मधल्या घटनेमुळे आरोग्य विभागात खळबळ माजलेली आहे। एकामागून एक अशा 3 मुलांना आतापर्यंत रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलंय। काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूयात। छत्रपती संभाजीनगर मधल्या फुलंब्रीतील मौजे खांबाट वस्तीवरची ही लेकरं एकाएकी अंथरुणाला खेळली आहेत। आधी अचानक अशक्तपणा आला आणि त्यानंतर मुलांना उभंच राहता येईना। कालपर्यंत वाऱ्यासारखी सैरावैरा धावणारी ही मुलं निश्चित पडली आहेत। एकाच घरातील 3 मुलांना आलेल्या अचानक लुळेपणानं आरोग्य यंत्रणा हादरली आहे। 30 महिने, 9 वर्ष आणि 11 वर्षांच्या आपल्या लेकरांना पाहून पालकांच्या डोळ्यात भीती दाटून आली आहे। मुलं बरी होतील ना, चालू शकतील ना, आपल्या मुलांना नेमकं काय झालंय, अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे पालकांच्या मनात काहूर माजलंय। मुलांना अचानक आलेल्या या लुळेपणानं गावात सर्वेक्षणासह विविध खबरदारीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। आरोग्य विभागामार्फत सदरील खंबाट वस्तीच्या पाण्याचे शुद्धीकरण असेल, वेगवेगळे सॅम्पल घेणं असेल किंवा प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे। पाटी गावामध्ये देखील तिथून जवळपास जे गाव आहे तिथेही सर्वे करण्यात आलेला आहे। तिथे कोणताही अशा प्रकारचा रुग्ण आढळून आलेला नाही आहे। लोकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली आहे। तसेच आमची जी रॅपिड रिस्पॉन्स टीम आहे त्याने देखील त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि सध्या परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे। नेमकं या गावात काय घडलं पाहूयात। 12 जुलैला 9 वर्षीय मुलाला अचानक लुळेपणा आला आणि अशक्तपणा आला। त्याच्यावर आधी गावात उपचार करण्यात आले, पण प्रकृती खालावत असल्यानं शहरातील खासगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं। 16 जुलै 11 वर्षीय मुलालाही अचानक अशक्तपणा आल्यानं त्यालाही उपचारासाठी दाखल करण्यात आलं। 17 जुलै 30 महिन्याच्या बालकाला असाच त्रास सुरू झाल्यानं त्यालाही उपचारासाठी भरती करावं लागलं। 2 मुलांवर PICU आणि 30 महिन्यांच्या बालकावर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत। शाळेत बागडणारी, घरात आणि गावात कल्ला करणारी ही मुलं अचानक शांत झाली आहेत। मुलांची ही अवस्था पाहून पालकांना सुद्धा धक्का बसलाय। सुरुवातीला काहीच नाही, फक्त सकाळी उठल्यावर ना तर पायाची बोटं दुखू राहिली म्हणून थोडे। त्याच्यानंतर त्यानं आंघोळ केली, त्याचं ते शाळेचं आवरलं आणि शाळेत गेला। 1 किलोमीटर चालत गेला, तिथं पडला, एकदमच पडला। या शाळेतून चक्कर येऊन पडला। त्यावेळेस लक्षात नाही आलं। त्याला 1 दिवस गावात ट्रीटमेंट केली, मग एकदम त्याला उत्तर नाही यायला लागलं। मग इथं आल्यानंतर त्याचं म्हणलं बा GBS म्हणून एक आजार झाला। मुलांच्या पायातील ताकद अचानक गेली असं पालक म्हणतायत। त्यामुळे मुलांना पोलिओ झाल्याची शक्यता नाकारता येत नाहीये। मुलांना आलेल्या लुळेपणाला कारणीभूत ठरण्याची शक्यता असलेल्या अनेक बाबी तपासल्या जात आहेत। त्यातलीच एक बाब म्हणजे गावात पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेचे नळ। या नळावरील पाणी तुर्तास पिण्यास न वापरण्याच्या सूचना स्थानिक आरोग्य प्रशासनानं दिल्यात। शिवाय शुद्ध आणि निर्जंतुकीकरण केलेलं पाणी गावकऱ्यांना पुरवण्यात येतंय। या मुलांची आरोग्य विभागानं अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिसचे संशयित रुग्ण म्हणून नोंद केली आहे। अक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिसची स्थिती ही पोलिओ, गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजारासह अन्य काही आजारांमध्ये सुद्धा आढळते। आता हे आजार साधारण पोस्ट व्हायरल ज्याला आम्ही म्हणतो की व्हायरल फीवर नंतर होणारे आजार असू शकतात। त्याच्यामध्ये गुलेनबॅरे सिंड्रोम नावाचा एक आजार असतो किंवा मग पोलिओ सारखे पण आजार असू शकतात आणि कधी कधी अन्य पण दुर्मिळ आजार या केसमध्ये असू शकतात, ज्याच्यासाठी त्यांच्या तपासण्या चालू आहेत। आता सध्या तरी 3ही पेशंट आमचे स्टेबल आहेत, त्यांच्यावर सगळी ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याच्यानंतर त्या ट्रीटमेंटला त्यांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे। गावातील 3 मुलांना लुळेपणा आल्यानं इतर पालक धास्तावलेत। आजूबाजूची गावंही सतर्क झाली आहेत। मुलांमध्ये अचानक येणाऱ्या या लुळेपणाचं नेमकं कारण शोधून काढून
सरकारनं तातडीनं औषधोपचार सुरू करावेत अशी मागणी इथल्या गावकऱ्यांकडून करण्यात येते. संभाजीनगरहून मोहसिन शेखसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.